नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. आपण आलेलो आहोत आता देवेंद्र फडणवीस केसरी म्हणजे रेटरे धरणच्या ओपनच्या मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. हा भाग एक असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, दीपक साखरे मुरुम यांचा हिंद केसरी सुंदर पण दाखल झाला आहे बघा या रेटरे धरणच्या मैदानामध्ये. कारुंडेचा हिंद केसरी चिक्या सुद्धा दाखल झाला बघा या रेटरे धरणच्या मैदानामध्ये. नमस्कार, काय म्हणताय? आज लांब आलाय, कसं काय नियोजन असणार आहे आज? पायरा वगैरे कसं असणार काय? हा, चांगला पायरा आहे. मला वाटतं पडली जोडी यापूर्वी, टॉपचा आहे का पायरा? बर बर. आणि मला वाटते पल्ल्याचं रान आहे त्यामुळे विशेष नाही, कारण पल्ल्याचं रान म्हणजे चिक्याला आवडतं म्हणावं लागेल एक प्रकार. कशी वाटते पाठी वगैरे पाहून आला? हां, बर 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 बर. नियोजन आता सगळं तुमच्याकडेच असते काय सगळं? ड्रायव्हर आणि हॉटेल काय चर्चा कशी असते? हॉटेल ड्रायव्हर काय म्हणतात म्हणजे कसा पायरा वगैरे कसं बघता चिकेचा? त्याला कसं तो उजवीनं चांगला पळतो, बैल दोन्ही खाली पळतो, त्यामुळे काय टेन्शन नाही पायऱ्याचं. पायरा चांगला असतो म्हणजे जास्त करून डावीचा वगैरे बैल चांगला पळ. डावीचा बघतो आम्ही, पण बैल काय दोन्ही खाली पब्लिकला पळतो. आता तीन एक नंबर बैलाने डावीनेच केले, बरं, त्यामुळे काय विषय नाही, कोणत्या खाली बैल असला तरी चालतो. चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, करंजे पुलचा छोटा बाजी पण दाखल झालाय बघा या रेटरे धरणच्या ओपनच्या मैदानामध्ये. बाजी मित्रांनो, वाईकरांचा नंद्या सुद्धा दाखल झालाय बघा या रेटरे धरणच्या मैदानामध्ये. नमस्कार, काय म्हणताय? आज नंद्या कोणासोबत पळणार आहे? कसं काय? इथलाच बैल, इथलाच बैल आहे. बर, गट वगैरे काय आलं नाही ना? नाही, गट आता पळणार. चला, शुभेच्छा. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? ते देवळे 32 शिरा. बरं, आज कोणती बैल आणलेत? कसं काय? हो, घरचा साज आणलाय एक. ह्यो पांढरा लाडक्या आणि ते तुफान, ब्लॅक तुफान. लाडक्यान तुफान. आज काय घरची गाडी पळणार आहे? घरचीच गाडी. अरे वा. प्रथमच नियोजन करण्यात आले का कसं काय? ह्या घरची गाडीचं पहिल्यांदाच नियोजन. पहिल्यांदाच. नियोजन. आज घरची गाडी पळवण्याचा निर्णय काय घेतला? म्हणजे आता दोन सेपरेट वैयक्तिक वेगवेगळे पळवत होतो. बर बर. एकदा बघूया म्हटलं आपली घरची गाडी म्हणजे एक प्रकारे एक्सपेरिमेंटच केले म्हणावं लागेल आज. एक महिना झाला नियोजन चाललंय. बर बर. कोणत्या खांदी पोहतो हा? लाडके डावीने आणि पलीकडचं उजवीन. बर बर. आता काय लॉट वगैरे अजून नाही? काय अजून काय? बर बर, कळेल थोड्या वेळात. फाटी वगैरे पाहिली कशी वाटते? एक नंबर फाटी आहे, चांगलं नियोजन आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये किती गुलाल झाले त्यांची? कसं काय आता सध्या? 13-14 गुलाल झाले. बर बर बर. म्हणजे आपल्या सातारा वगैरे भागामध्ये येतं का कधी? सातारा वगैरे भागात येतोय आम्ही. त्यावेळेस काय जरा नियोजन फसलं होतं, बैल जरा इंजरी होता. बर बर. म्हणजे 1-2-3 वेळा गट पास वगैरे झाले. बर बर बर. काय होते नियोजन काय करते. चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, सासवडचा सोन्या सुद्धा आलाय बघा या रेटरे धरणच्या मैदानामध्ये. शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल सुद्धा दाखल झाले बघा या रेटरे धरणच्या मैदानामध्ये. नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? माटेकवाडी. बर, आज कोणता बैल आणलाय? काय नाव? लक्ष आलाय मित्रांनो. या भागामध्ये प्रथमच आलाय का? कसं? या भागात प्रथमच. बर बर. कसं वाटतंय? फाटी वगैरे पाहिली का? आत्ताच उतरलाय बैल? जस्ट उतरलाय. बर. आता बघू आता फाटी. चालू सीझनला कसं काय मैदान वगैरे कुठली झाली? काय मैदान झाली? 4-5 मैदान झाली. बर बर. बैल दिसायला एकदम म्हणजे जबरदस्त ठेवलाय तुम्ही. फिटनेस वगैरे एकदम. फिटनेस साठी एकदम परफेक्ट. आज पायऱ्याचं नियोजन वगैरे कोणासोबत असणार? नियोजन आमच्या भावनी केले. बर बर. चला, शुभेच्छा. मैदानाची फाटी पाहू शकता मित्रांनो आपण. खूप सुंदर अशी फाटी आहे बघा.